प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. माधवीने बनवलेलं रगडा पॅटीस आणि खीर या दोन्हीही गोष्टी प्रतीकला खूप आवडतात. तो या दोन्हीही डिशचं खूप कौतुक करत असतो, त्यामुळे सर्वजण खुश होतात. आणि त्यानंतर माधवी पुन्हा एक वाटी खीर प्रतीकसाठी घेऊन येते, त्यामुळे सगळ्यांनाच हसू येतं. तर माधवी मुक्ताचं कौतुक करत प्रतीकला सांगत असते की मुक्तासुद्धा माझ्यापेक्षा छान स्वयंपाक बनवते. त्यावर प्रतीक म्हणतो, मग पुढच्या वेळी मुक्ता एक डिश बनवेल आणि मी एक डिश बनवेल. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर प्रतीक त्यांना सांगतो की मला फक्त तवा पुलाव बनवता येतो, मात्र बाकी सगळे पदार्थ मुक्ता मला बनवायला शिकवेल. आणि त्यावर मुक्तासुद्धा लाजून हो म्हणते. तर प्रतीक तिला विचारतो, आणि तू मला मोदकसुद्धा बनवायला शिकवशील ना? आणि त्यावर मुक्ता हसून हो म्हणते. त्यामुळे पुरू आणि माधवी खूपच खुश होतात. तर दुसरीकडे सागर झोपण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र त्याला झोप काही येत नाही. त्याला सतत मुक्ताचं बोलणं आठवत असतं. आणि त्यानंतर त्याला काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवतो. त्याचा बॉस म्हणजेच हर्षवर्धन त्याला सांगत असतो की मला एक गिफ्ट घ्यायचं आहे, तू माझ्यासोबत चल. मात्र सागर स्वतः त्याला म्हणतो की माझ्यापेक्षा तुम्ही सावनीला सोबत घेऊन जा, तिची चॉईस चांगली आहे. आणि त्यावेळचा हा प्रसंग आठवून सागरला खूप वाईट वाटतं. त्यानंतर दुसरीकडे प्रतीक घरी जाण्यासाठी निघतो. तर पुरू त्याला विचारतो की तुम्ही गाडी घेऊन आलात ना? त्यावर प्रतीकही हो म्हणतो. आणि तो माधवीला सांगतो की मी पोहोचल्यानंतर कळवतो. त्यावर माधवी विचारते काय कळवता? त्यामुळे सगळेजण आश्चर्यानेच तिच्याकडे बघतात. तर प्रतीक हसतच म्हणतो की मी पोहोचलो आहे असं कळवतो. त्यावर माधवी म्हणते, पण तुमचा होकार आहे की नकार ते तुम्ही कधी सांगणार? त्यावर प्रतीक म्हणतो की त्यासाठी पुन्हा कॉल करण्याची काय गरज आहे? माझं उत्तर मी आत्ताच सांगतो. आणि ते ऐकून पुरू आणि माधवी काळजीत पडतात. मात्र प्रतीक आधी मुक्ताला विचारतो की तुझा होकार आहे की नकार? त्यामुळे मुक्ताला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. ती खाली मान घालते. तर प्रतीक म्हणतो ठीक आहे, आधी उत्तर मी देतो. आणि त्यानंतर तो माधवी आणि पुरूकडे बघत म्हणतो की इतके भारी सासू सासरे. मिहिकाकडे बघत म्हणतो की इतकी क्यूट मेहुणी. आणि मुक्ताकडे बघत म्हणतो की एवढी सॉलिड पार्टनर जर मला भेटणार असेल तर कोण नकार देईल? आणि त्यानंतर तो सगळ्यांना सांगतो की या लग्नासाठी माझा होकार आहे. त्यामुळे पुरू, माधवी आणि मिहिकाला खूप आनंद होतो. ते तिघेही खूप खुश असतात. तर मुक्ताला कसं रिॲक्ट करावं तेच कळत नाही. आणि त्यानंतर प्रतीक तिला विचारतो की मुक्ता, तू माझ्यासोबत लग्न करशील का? मात्र मुक्ता काही न बोलताच खाली मान घालते. त्यामुळे प्रतीक म्हणतो ठीक आहे, कळलं मला, तुझा या लग्नासाठी नकार आहे ना? त्यावर मुक्ता पटकन म्हणते की मी असं कधी म्हटलं? आणि त्यानंतर ती लाजून सगळ्यांना सांगते की माझा या लग्नासाठी होकार आहे. त्यामुळे प्रतीक खूप खुश होतो. मुक्ताने होकार दिल्यामुळे त्याला खूप आनंद झालेला असतो. तर माधवी लगेच स्वामींजवळ जाते आणि त्यांचे आभार मानते. पुरू आणि मिहिकासुद्धा खूप खुश होतात. मिहिका पटकन मुक्ताला मिठी मारते. सर्वजण खूप खुश असतात. आणि त्यानंतर प्रतीक तेथून जाण्यासाठी निघतो. सर्वजण त्याला बाहेर सोडवण्यासाठी येतात. त्याचवेळी त्याच्या आईचा सुद्धा फोन येतो. प्रतीक तिला सांगतो की घरी आल्यानंतर मी तुला सगळं काही सांगेल. आणि त्यानंतर तो तेथून जाण्यासाठी निघतो. मुक्ता त्याच्यासोबत लिफ्टपर्यंत जाते. प्रतीक तिला सांगतो की मी उद्या तुला नक्की कॉल करेल. आणि त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर फायनली मुक्ताचं लग्न ठरल्यामुळे पुरू आणि माधवी खूपच खुश होतात आणि मुक्ताला आनंदाने मिठी मारतात. आणि त्यानंतर माधवी मोठ्याने म्हणते की मला असं वाटत आहे की सगळ्या जगाला ओरडून सांगावं, माझ्या मुक्ताचं लग्न ठरलं आहे. आणि त्यानंतर ती इंद्राच्या घराकडे बघून मोठ्याने ओरडते सुद्धा की माझ्या मुक्ताचं लग्न ठरलं आहे. मात्र मुक्ता आणि पुरू तिला आतमध्ये घेऊन जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सागर ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो. तो मिहीरसोबत फोनवर बोलतो आणि त्यानंतर त्याची गाडी पार्किंगमधून बाहेर काढतो. मात्र त्या रस्त्यावर एक ट्रक उभा असतो आणि एक आजोबा त्या ट्रकमध्ये काही पोती टाकत असतात. आणि त्यामुळे सागरला पुढे जाता येत नाही. तर तो कोणताही विचार न करता सतत हॉर्न वाजवत असतो. आणि त्याचवेळी मुक्ता त्या ठिकाणी येते. ती सागरला म्हणते की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हॉर्न वाजवत उभं राहिल्यामुळे तो ट्रक आपोआप बाजूला होईल का? एकदा त्या माणसाकडे तरी बघा, म्हातारा माणूस आहे तो.
जर तुम्हाला त्याला मदत करता येत नसेल तर उगाच हॉर्न वाजवून त्रास देऊ नका. त्यावर सागर तिला विचारतो की तुम्ही मला लेक्चर देऊ नका, तुम्ही काय पोलीस आहात का? त्यावर मुक्ता म्हणते पोलीस नाही पण मॉरल पोलीस आहे. आणि त्यानंतर ती त्या आजोबांना पाणी देते आणि मग तेथून निघून जाते. तर सागरलाही त्याची चूक लक्षात येते आणि मग तो त्या आजोबांना मदत करतो. त्यामुळे ते आजोबा त्याचे आभार मानतात. तर सागर त्यांची माफी मागतो आणि मग तेथून निघून जातो. त्यानंतर सोसायटीमध्ये लॉन्ड्रीवाला येतो. माधवी त्याच्याकडे काही कपडे देत असते आणि त्याची नोंद करून ठेवत असते. त्याचवेळी इंद्रासुद्धा समोरून येते. त्यामुळे माधवी मुद्दाम त्याच्याकडे काही साड्या देत म्हणते की माझ्या मुक्ताचं लग्न ठरलं आहे, त्यामुळे या साड्या तू स्वच्छ धू आणि व्यवस्थितपणे घरी घेऊन ये. आणि मुक्ताचं लग्न ठरलं आहे हे कळल्यानंतर तर इंद्राला धक्काच बसतो. ती रागातच माधवीकडे बघते आणि त्यानंतर ती त्या लॉन्ड्रीवाल्याला म्हणते की सगळ्यात आधी तू माझ्याकडे यायचं, नाहीतर तुझं या सोसायटीमध्ये येणंच मी बंद करून टाकेल. त्यावर माधवी म्हणते की असं कोणीही कोणाचं येणं जाणं बंद करू शकत नाही, इथे फक्त परमेश्वराची मर्जी चालते. त्यावर इंद्रा म्हणते कोण परमेश्वर? तो 205 मधला परमेश्वर देसाई का? आणि ते ऐकून माधवीला हसू येतं आणि ते बघून इंद्रा अजूनच चिडते. आणि त्यानंतर त्या दोघीही लॉन्ड्रीवाल्याला आधी आमची कपडे घेऊन जा म्हणून खूप त्रास देतात आणि त्या दोघींच्या भांडणामध्ये तो लॉन्ड्रीवाला पूर्णपणे दमून जातो. त्याचवेळी बोकासुद्धा घरातून बाहेर येतो आणि इंद्राने जे कपडे खाली टाकलेले असतात त्यांच्यापैकी सागरचं शर्ट तो फाडून टाकतो. त्यामुळे इंद्रा अजून चिडते. तर माधवी खूपच खुश होते. ती बोक्याचं कौतुक करतच त्याला घरामध्ये घेऊन जाते. त्यामुळे इंद्रा रागातच तिच्याकडे बघत असते. त्यानंतर माधवी बोक्याला घेऊन घरात येते. ती बोक्यावर खूपच खुश झालेली असते. त्यामुळे मिहिका तिला नक्की काय झालं आहे ते विचारते. त्यावर माधवी तिला सांगते की आज या बोक्याने आपलं नाव मोठं केलं आहे, त्याने सिद्ध केलंय की तो बोक्या गोखले आहे. कुत्रा हा खरंच खूप प्रामाणिक असतो ग. आणि त्यानंतर ती मिहिकाला घडलेला प्रकार सांगते. त्यामुळे मिहिकाला हसू येतं. तर माधवी बोक्यावर खूप खुश झालेली असते. त्यामुळे ती बोक्याला दही भाताची ट्रीट द्यायचं ठरवते. तर मिहिका म्हणते की मावशी मलासुद्धा दही भात हवा आहे. त्यामुळे माधवी तिला सांगते की बोक्या आणि तू समोरासमोर बसा, मी तुम्हा दोघांनाही माझ्या हाताने दही भात भरवणार आहे. त्यामुळे मिहिका खुश होते. आणि त्यानंतर माधवी तिला सांगते की सांग तुझ्या त्या मिहिरला की आज मी त्याला भेटायला येणार आहे. आणि ते ऐकून तर मिहिकाचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती माधवीला मिठी मारते आणि त्यानंतर माधवी बोक्याला घेऊन आतमध्ये जाते. तर मिहिका गाणं लावून छान डान्स करायला सुरुवात करते. त्याचवेळी मुक्तासुद्धा तिथे येते. तिला बघून मिहिका अजूनच खुश होते आणि मुक्तासोबतही डान्स करते. त्यानंतर माधवीसुद्धा तिथे येते. मिहिका तिच्यासोबतही डान्स करत असते. त्यानंतर मुक्ता तिला विचारते पण नक्की झालंय काय? त्यावर मिहिका तिला सांगते की आज फायनली मावशी मिहिरला भेटण्यासाठी तयार झाली आहे. आणि ते ऐकून मुक्तासुद्धा खूप खुश होते. आणि त्यानंतर त्या दोघींनाही कोथिंबीर वडी खायची असते म्हणून माधवी त्यांना खाली कोथिंबीर आणण्यासाठी पाठवते. त्या दोघी बोक्याला सुद्धा खाली घेऊन येतात. आणि मग मिहिकाच्या लक्षात येतं की तिने मिहिरला कळवलेलंच नाहीये की आज रात्री आम्ही तुझ्या घरी येत आहोत. आणि त्यामुळे ती मिहिरला कॉल करते. मात्र मिहिर सागरसोबत मीटिंगमध्ये असतो. त्यामुळे तो मिहिकाचा कॉल कट करतो. मुक्ता तिला समजावते की अगं तो बिझी असेल. मात्र मिहिका काही ऐकत नाही आणि ती पुन्हा पुन्हा मिहिरला कॉल करते. तर मिहिर तिला सांगत असतो की अगं मी मीटिंगमध्ये आहे. मात्र मिहिका त्याला म्हणते की आज रात्री आम्ही तुझ्या घरी येणार आहोत, मावशी तुला भेटण्यासाठी तयार झाली आहे. आणि ते ऐकून मिहिर खूप घाबरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता, मिहिका, पुरू आणि माधवी मिहिरच्या घरी जातात. मात्र मिहिर तोपर्यंत घरी पोहोचलेला नसतो आणि त्याऐवजी त्या ठिकाणी इंद्रा आणि तिची फॅमिली असते. आणि जेव्हा या दोन्ही फॅमिली समोरासमोर येतात तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.